उठल्या उठल्या एक ग्लास गरम पाणी, त्याच्यामध्ये मध, ज्या लोकांना मध चालत नाही लिंबू घेऊ शकता किंवा आवळा घेऊ शकते. आवळा चालतो. आवळा चालतो. ज्या लोकांना काही पित्त प्रकृतीची लोक असतात त्यांना आवळा चालत नाही, त्यामुळे मी प्रत्येक गोष्टीला ऑप्शन देते. आयदर तुम्ही हनी, आवळा किंवा लिंबू हे घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही फ्रुट्स घ्या थोडेसे. काही लोकांना ची भूक थोडी जास्त असते, त्यांनी जास्त प्रमाणात फ्रुट्स खाल्ले तरी चालतील. सेकंड थिंग, तुम्ही दुपारच्या जेवणाला राजगिऱ्याचं पीठ, त्यानंतर वरईचं पीठ आणि थोडंसं साबुदाण्याचं पीठ असं करून जी भाकरी बनवतो त्याच्यामध्ये तुम्ही पोटॅटोचे स्टार्च काढून मी सांगितलं तसं टाकू शकता. अशी एक भाकरी. त्याच्यानंतर पातळ शेंगदाण्याची आमटी ज्याच्यामध्ये कमीत कमी शेंगदाणे आहेत. काही ठिकाणी हे पण चालतं, भाज्या पण चालतात. तर अशा लोकांनी त्या भाज्या घेऊ शकता ज्या कमीत कमी ऑइलमध्ये तयार होतील. ही पहिली गोष्ट. काही लोकांकडे लोणचं चालतं, म्हणजे तू चटपटीत तो मगाशी, तर 15 दिवस आधी तुम्ही एखादं लिंबाचं लोणचं तयार करून ठेवलं ते तुम्ही घेऊ शकता. व्हिटॅमिन सी पण मिळेल आणि तुमचे क्रेविंग्स पण पूर्ण होतील. संध्याकाळी 4-5 वाजता थोडे ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. चिक्की, काही लोकांना गोड खाऊ वाटतं, त्या दरम्यान गुळ खाल्ला तरी चालेल, खजूर खाल्ले तरी चालेल. शेंगदाणे थोड्या प्रमाणात खायचे तुम्हाला. जी लोक जास्त फॅटी आहेत त्यांनी अगदीच अवॉइड करा, पण ज्या लोकांचं वेट ॲव्हरेज आहे त्यांनी थोडेफार शेंगदाणे खाल्ले तर चालतील. संध्याकाळच्या जेवणाला तुम्ही याच प्रकारे पूर्ण ताट घ्यायचंय, पण तुम्ही त्याच्यामध्ये भाकरीचा पोर्शन थोडासा कमी करू शकता. सॅलड्स, फ्रुट्स आणि भाज्या हे जास्त घ्यायचंय. आणि ज्या लोकांना रात्री झोपताना पुन्हा असं वाटतं की मला भूक लागलंय, त्यांनी अगदी पातळ ताक तुम्ही घेऊ शकता झोपताना. आता ज्या लोकांना कफाचे त्रास आहे, म्हणजे खोकला होतो किंवा घसा खराब होतो, तर त्यांनी परत संध्याकाळी गरम पाण्यामध्ये थोडेसे 4-5 ड्रॉप लिंबू टाकून ते घेऊ शकतात. म्हणजे तुम्हाला झोपही चांगली लागेल आणि भूकही चांगली भागली जाईल, म्हणजे भरलं जाईल पोट.